हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणांबे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर आता जवळपास संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी जरा माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत आउटिंगला बाहेर चालले आहे। म्हणजेच एक माझा मित्र आहे, त्याचं इकडे बोराटपाडा साईडला डोंगरावरती शेत आहे स्वतःचं, तर तिकडे छान त्याने घर वगैरे बांधलेलं आहे। तर आम्ही असे एक 10-12 जण मित्र मैत्रिणी आम्ही सगळे मिळून शेतावर चाललो आहे। तर आता आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे एन्जॉयमेंटचा, मस्तीचा, मजेचा असणार आहे आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा असणार आहे। तो आम्ही तिकडे गेलेली सगळी धमाल मस्ती मजा सगळी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। ही बघा माझी फ्रेंड अस्मिता आहे, आली आहे जस्ट। अचानकच प्लॅन ठरला, त्याच्यामुळे असं झालं की आमच्यातली एक मैत्रीण होती, तिने सगळं सामान पटापट बाहेरून मार्केटमधून विकत आणलं। मग आम्ही सगळेजण एकत्र भेटलो आणि एक रिक्षा गेली, त्यात हे सगळं सामान भरलं आणि जी आमची मेन गाडी होती, ज्या गाडीने आम्ही जाणार होतो त्या गाडीपर्यंत आम्ही पोहोचलो। आता आम्ही गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये सगळं सामान भरतोय। आमच्या सगळ्यांच्या बॅगा, तिकडे जे जेवण बनवायचं त्याचं सामान आहे आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहे। हे बघा कसं सामान ठेवते अस्मिता। आमच्या दोघींच्या बॅगा आहेत तिच्याकडे, माझी बॅग माझ्याकडे आहे, ही सानियाची आणि तिची स्वतःची बॅग कशी कशी ठेवतोय बघा। हे का जे उद्या बनवायचं आहे ना जेवण, ते सामान बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि ह्याच्यात आहे चिकनचे दाखव पिशवी जरा। ह्याच्यामध्ये काय आहे, दही आणि दूध। हे दही दूध आम्ही पुढे ठेवतोय आणि एक चिकनची पिशवी बाकी आहे यायची आणि कोल्ड्रिंक्सची। आम्ही तिकडे आता चिकन वगैरे बनवणार आहोत। हे बघा, हे ब्लॅक पिशवीमध्ये चिकन, हे रेनकोट्स आहेत आणि त्याच्यामध्ये जरा कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेले आहेत या पिशवीमध्ये। तर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की मी सगळं सामान आम्ही सगळ्यांनी मिळून गाडीमध्ये ठेवलं आहे। आता आम्ही इथून बदलापूरमधून निघतोय, थोड्याच वेळात पोहोचू, मग तुम्हाला सगळ्या तिथला सिनेरी आणि घर वगैरे कसं ते दाखवतो। तर आमचा बदलापूर ते बोराटपाडाचा प्रवास चालू झाला होता आणि बोराटपाडा म्हणजे अगदीच बोराटपाड्यापासून 5 मिनिटावरतीच आम्हाला जायचं होतं। आम्ही रस्त्यात जरा बदलापूर नदीच्या इथे थोड्या वेळ थांबलो होतो गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरण्यासाठी। मग तिथून आम्ही डायरेक्टली गाडी घेतली ती बोराटपाड्यालाच। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल रस्ता किती मोकळा होता, दोन्ही बाजूला हिरवी हिरवी मस्त छोटी छोटी रोपं आली होती, झाडं होती, नदी वगैरे। आणि आम्ही ज्या ठिकाणी राहायला जाणार होतो ते मुळात घरच डोंगरावरती होतं। सो तिकडे असणारं वातावरण तर मस्त आणि फ्रेशच असणार होतं, छान असं हिरवं सगळीकडे गवत आणि डोंगरावरती आम्ही राहणार होतो। सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो की आता आम्ही कधी पोचतोय आणि आम्ही पोचलो। एवढं सगळं सामान आम्ही पॅक केलं आहे आणि तुम्ही हा जय बघा, जय आणि जयकडे बघून अस्मिताला खूप हसायला येत आहे। आणि सामान सगळं आरतीवरती नेणार आहे ते पण। आणि सगळ्यात मोठी गोष्ट की हे सगळं सामान घेऊन आम्हाला 10 मिनिटं कंटिन्यू ह्या दगडाच्या रस्त्याने वरती जायचा। हा जो दिसतोय दगडाचा रस्ता, या अशाच रस्त्याने आम्हाला वरतीपर्यंत जायचं आहे। जय पुढे बघ, जय झूम माझ्याकडे चांगला आहे। सकाळ 2 याला पिशव्या वाळायला लावल्या तर शानपणा करतो। माझा मेकअप। चला आता कामाला लागायचं आहे, कारण टेन्शन आलं, कारण एवढं सगळं सामान वरती घेऊन जायचं आहे। तर चला आता हळूहळू। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकत आहे माझ्या हातात किती सामान आहे आणि फक्त माझंच नाही, प्रत्येकाच्या हातात, दोन्ही हातांमध्ये बॅग, पाठीवरती बॅग, जेवणा खावण्याचं सगळं सामान घेऊन आम्ही चढतोय। हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। हा असला रस्त्यावरून आम्ही चालत वरती जाणार आहे। चल अस्मितावरती 10 मिनिटं कंटिन्यू असाच रस्ता आहे। आरती एवढं सामान माझ्या एकटीकडे आहे। असं पर पर्सन सामान सगळ्यांच्या हातात एवढंच आहे।
आता सामान जेव्हा ठेवणार त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. पाऊस पण येतोय. पाऊस पडायला चालू झालाय बघा. अस्मिताकडे बघा. आणि हे बघा मी रेनकोट डोक्यावर घेतलाय, पाठीवरती बॅग आहे, हातामध्ये पिशवी आहे आणि अस्मिता बघा मागे. आणि आम्ही डोंगर चढतोय. तर आज आम्ही इथे राहणार आहोत आणि हेच आहे जे मी म्हणत होतो शेतावरती राहायला जातं, तर हेच ते घर आहे जिथे आम्ही राहणार आहोत. आणि इकडे आहे या साईडला शेत. ते तुम्हाला झूम करून दाखवते. पुढे तिकडे लावलेली आहे शेती. तर आम्ही आता पोहोचलोय शेतावर आणि आम्ही 4-5 जण आधी आलोय आणि मग बाकीचे उरलेले लोक पाठीमागून येतील, कारण त्यांना जॉबवरून तेवढा टाइम जमत नव्हता, मॅच नव्हता. सो आता आम्ही एवढे सगळेजण जमा झालोय. आता अस्मिता सांगेल की आम्ही लोक काय काय बनवणार आहे. आम्ही बनवणार आहे चिकन ग्रेव्ही, चिकन फ्राय, लॉलीपॉप आणि पनीर आणि भाकऱ्या बाहेरून आणणार आहे. आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा. आम्ही सगळेजण मिळून कसं जेवण बनवतोय. जेवणाची तयारी चालू झाली आहे. चिकन माझी एक मैत्रीण आहे, ती साफ करायला बसली आहे. तिला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे, त्याच्यामुळे तिला घेत नाही आहे. त्यामुळे तुम्ही असंच ॲडजस्ट करा. तर चला आता आपण हे फिरूया. इथे माझ्या मित्राने छान छान असे झाडं लावले आहेत आंब्याची वगैरे. हे बघा, हे झाड आहे जांभळाचं आणि हे झाड तुम्हाला जे दिसत आहेत हे सगळी जी झाडं आहेत ही आंब्याची आहेत. हे झाड आंब्याचं आहे, हे झाड आंब्याचं आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरून भरपूर असे वेगवेगळे रोपं आणले आहेत आणि ती इथे लावलेली आहेत. आंब्याची कलमी केलेली काही रोपं आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आंब्याचं झाड आहे आणि ह्याच्याच बाजूला दसऱ्याची जी पानं आपण वाटतो सोनं म्हणून, त्याचं हे छोटंसं रोपटं आलं आहे आणि हे पुढे मोठं झाड होईल. आणि हे आहे गौरीला वगैरे आपण जी फुलं वाहतो त्याचं हे छोटे छोटे रोप आहेत. तुम्हाला पुढे त्याचं मी फुल दाखवते. हे पिंक कलरचं, लाईट पिंक आणि वरती झाल्यावरती जरा डार्क कलर आहे. हे गौरीला गणपतीमध्ये गौरी जेव्हा बसतात तेव्हा त्यांच्यासाठी हे वाहतात. असं भरपूर आलेले आहेत पुढे फुलं. अस्मिता कसं वाटतं तुला इकडे येऊन? एकदम भारी, मन एकदम भरून आलेलं आहे. सांगितलं प्रश्न विचारणार, हिने डायरेक्ट प्रश्न विचारला. आता मी तयारी नव्हती केली. शिवाली तू सांग, तुला कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटतं, एकदम छान वाटतंय मला इथे येऊन. हा, एकदम छान वाटतंय, कारण रोज जॉबला जा या आणि सुट्टीच्या दिवशी जरा फिरायला बरं वाटतं. तर आज आम्ही सगळ्यांनी, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सुट्ट्या घेऊन आल्यात. ज्यांना अगदीच पॉसिबल नाही झालं त्या लोकांनी, ते लोक जरा लेट येणार आहेत. कुठं आहे लिंबूचं झाड? हे झाड लिंबूचं आहे. हे बघ, हे झाड लिंबूचं आहे आणि त्याच्या पानांचा वास पण खूप येतोय छान. मला असं आहे. हे जे दिसतंय हे आहे कढीपत्त्याचं झाड आणि आता आम्हाला भाजीसाठी वगैरे लागेल तर आम्ही इथूनच कढीपत्ता तोडू. आणि ते छान छान पक्षी पण येतात, पण आता सध्या इथे आवाज नाही येत आहे पक्ष्यांचा. आता थोड्या वेळानंतर जरा आवाज यायला चालू होईल. आता आम्ही चुलीवरती जेवण बनवतो. इकडे सगळं सामान हळूहळू आणून ठेवतोय. हे बघा, शिवाली बस ना तिकडे तू पण. हे बघा माकड जाळे चालू झालेत. तर शेतावर जायचा असा हा अचानक प्लॅन ठरला. त्यामुळे सगळेजण कन्फ्यूज होते की नक्की हा प्लॅन सक्सेस होईल का. बट हा प्लॅन सक्सेस झाला आणि प्रत्येकाला जमेल तसं तो येणार होता. जसं की आम्ही संध्याकाळी गेलो, पण काही लोक पाठीमागून रात्री 8-8:30ला वगैरे येणार होती. मामा सगळ्यांसाठी जेवण बनवून तयार ठेवायचं होतं, जेणेकरून आम्ही सगळे एकत्र बसून जेवू. आणि हा होता व्हिडिओचा पार्ट 1. व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही घरातून कसं निघालो आणि गाडीमध्ये सामान कसं लोड वगैरे केलं. पुन्हा तेच सामान गाडीतून काढताना आणि शेतावर चालत जाताना डोंगरावरच्या खडकातून छोटे छोटे जे खड्डे होते त्यातून चालताना आमची झालेली धडपड तुम्ही ह्या पार्टमध्ये पाहिली. आणि तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहेत की आम्ही सगळ्यांनी मिळून कसं जेवण बनवलं आणि बाकी केलेली सगळी मजा मस्ती तुम्ही पाहणार. तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल
तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.